प्रशांत कोरटकरला तातडीनं अटक करा. अटक न झाल्यास राज्यभरात रास्ता रोको करू. मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. राज्यातल्या 452 ITI पैकी 100 ITI दत्तक देणार. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मोठी घोषणा. लातूरमधल्या अवकाळी पावसाचा आंब्याला फटका. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंब्याचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुरंदरमध्ये हो घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला पारगाव इथल्या ग्रामस्थांचा विरोध. ग्रामस्थांनी ग्रामसभेत सर्व मतानं विमानतळाला विरोध असल्याचा ठराव केला संमत. हिंगोलीमधल्या गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. टिप्परनं उडवणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी. मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांचा नकार. प्रहारचे माजी सभापती मंगेश देशमुखांवर जीवघेणा हल्ला. अमरावतीच्या बड्डेरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधली घटना. मंगेश देशमुखांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. नाशिकच्या पेठमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू. जखमी अवस्थेत महिलेला केलं होतं जिल्हा रुग्णालयात दाखल. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेलला भीषण आग. बीड बायपास रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये सिलेंडर लीक झाल्यानं आगीत हॉटेलचं मोठं नुकसान. मुंबई विमानतळावर 11.1 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. DRI कडनं एका ब्राझिलियन महिलेला अटक. अटक झालेली महिला साओ पावलोहून आल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.